सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा मार्फत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आले की सातारा जिल्ह्यात जे काही मदरसे चालू आहे त्या मदरस्यांना आर्थिक पाठबळ कुणाचं आहे, त्यांना सपोर्ट कोण करते याची अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे त्याची चौकशी करायला पाहिजे असं त्यांना निवेदन दिले। त्याच पद्धतीनं जे नागठाण्याचा प्रकार घडलेला आहे, काही मुलांनी भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणायसाठी असमर्थता दाखवली, याच्या मागं काही प्लॅन आहे का आणि हे शिकवलंच जात नाही का? ज्या देशात आपण राहतो त्या देशाबद्दल जर प्रेम जर नसेल तर ह्या देशात राहायचा अधिकार तरी आहे का, याच्याबाबत सुद्धा चौकशी व्हावी। त्याच पद्धतीनं आमच्याही वर्गात आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी आमच्याही वर्गात आमचे मित्र होते, ते पण मुस्लिम समाजाचे मित्र होते, तर त्यांनी कधी अशी असमर्थता दाखवली नाही। मग आत्ताच अशा या ज्या म्हणजे विशिष्ट धर्माच्या ज्या शाळा चालवल्या जातात त्या का चालवल्या जातात, त्याच्या मागचा उद्देश काय आहे आणि या कशासाठी चालवल्या जातात याची चौकशी खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे। यासाठी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करू व या घटनेची तपासणी करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तिथे झालेल्या गलिच्छ प्रकाराच्या अनुषंगाने साताऱ्यातील काही शाळांमध्ये CCTV नाही आहेत आणि ज्या खाजगी बसेस मुलांना ने-आण करण्यासाठी त्या बसेसला ट्रॅकर बसवावा आणि ज्या म्हणजे वर्ग क्लास रूम आहेत तर त्या मॅडमकडं, शिक्षकांकडं, सरांकडं त्या बसचा ट्रॅकर असावा, म्हणजे जेणेकरून आपली मुलं कुठं पोचल्यात, काय पोचल्यात हे कळले पाहिजे। ते त्या जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरचं चारित्र्य पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे। याच्यासाठी आज आपण कलेक्टरला निवेदन दिलं आहे।